जय बाळूमामा मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता आपली मेंढी मौली मस्तपैकी चरणाला काढल्या बघा. सकाळी मामांची आरती झाली आणि आता आपण जवळपास 12 वाजले तर पूर्णपणे मेंढी मौलीला चारणी केली एकदम डोंगरावर आपण आता. आणि आज तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आदमापूरची मंडळी जे काय बाळूमामांची सेवा करण्यासाठी आली. आम्ही बघू शकता तुम्ही, हे बघा अजितदादा मगदूम साहेबांचे पुतणे स्वतः बाळूमामांच्या मेंढीची राखण करण्यासाठी म्हणजे या मेंढी मौलीची सेवा करण्यासाठी आले त्यांनी आज. आणि उद्या आषाढी एकादशी 16, आषाढी एकादशी 16 आता एडशी तांड्यामध्ये आपल्या बग्यावरी साजरा होणार आहे बघा. नंबर 12 एडशी तांड्यावर आहे बघा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. तर एडशी तांड्याला मामांच्या पालखीवर आषाढी 16 साजरा होणार आहे. तर ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी अवश्य आषाढी 16चा लाभ घ्यावा. तर हे बघा तुम्ही पाहू शकता अजून पण आपल्या अजितदादांसोबत दुसरे 4 जण आलेत बघा, म्हणजे जसे टोटल 5 जण आलेत बघा. यांनी आदमापूरवरनं हे बघा एक मामा माहिती, यांनी पण मेंढीमालची सेवा केली. सगळेजण पाचीचे पाची आपल्या खांडावर आहेत बघा. आज आले त्यांनी मस्तपैकी यांनी प्रसाद घेतला. सकाळी काल संध्याकाळी आली तर सकाळी आरती झाली, मामांचा प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन डायरेक्ट आपल्या 1 नंबर खांडावरती यांनी आले तर मामांच्या मेंढी मोलची सेवा करण्यासाठी. तर पूर्णपणे म्हणजे आता तेवढ्या लांब नाही आले तर खरंच म्हणजे एवढं बाळूमामा सगळं म्हणजे वेळ लावून ठेवतो ना, बस विषयच हार्ड आहे. मामांची सेवा म्हणजे कट्टर सेवा. मामा एकदा पुढच्या गावी निघाल तर मागच्या गावच्या भक्तांना एकदम असं कट्टर असं वेळ लागून जाते. मागच्या गावची पब्लिक पुढच्या गावला येणार आणि आल्या कोणता तर ज्या सेविकांसोबत त्यांनी राहिले तर सेवा केली तर त्या सेविकाला पहिल्या गोष्टींचा हे असणार शब्द की आम्हाला गावात करमना गेले. तसंच आता म्हणजे ही आदमापूरकडे जिथं बाळूमामांनी समाधी घेतली तिथनं हे आपल्या बग्यावरती सेवेला आले. कारण तिथं बाळूमामांची समाधी आहे. यांचा दररोजच सकाळ संध्याकाळ दुपार ज्या टाईमला हे मंदिरात जाते त्या टाईमला सारखं ते अजितदादा वगैरे यांनी सगळे मंदिरातच असतात सेवेला तिथं. आणि यांना सारखं तिथं समाधीचं दर्शन नसतं. आता आम्ही मेडके बांधू, आम्हाला पूर्ण 1 वर्षातून एकदा तिथं दर्शन असतं आम्हाला. आता ह्यांना सारखं तिथं आदमापूरचं दर्शन असतं म्हणून यांनी एकदा तरी आपल्या हातनं मेंढी मौलची सेवा घडावी म्हणून यांनी आज आलेत बघा. म्हणजे आषाढी 16 पण होतो, आषाढी 16चं पण आनंद घेता येणार आणि मेंढी मौलची सेवा पण होती आपल्या हातनं म्हणून यांनी आज इकडे आली. आणि ह्यांनी इथं आली आता पूर्ण 1 वर्षानंतर. म्हणजे आम्ही जाणार आषाढी 16 झाला आता इथं झाला तर दिवाळी, मग आम्ही जाणार गुढीपाडव्याला. सगळे मेडके बांधव जे येते ते गुढीपाडव्याला आदमापूरला जातात. आणि हिनं पूर्ण पुण्यात आदमापूरची पब्लिक आज आली बघा. ते 5 जण आहेत, त्यांनी आज मेंढी मौलची राखण करण्यासाठी आले दिवसभर. आज म्हणलं तरी आता पूर्ण आषाढी 16 करून जाणार इथं. हे बघा तुम्ही, आपण अजितदादाने एक बार संवाद साधूया. अजितदादा तुम्ही किती दिवस राहणार इथं? 4 दिवस बघा. यांनी मी तर म्हणलो होतं आषाढी 16 पण आषाढी उद्या, परवा दिवशी कन्याप्रसाद, ते होऊन 2 दिवस म्हणजे 4 दिवसांचा याचा प्रवास आहे आपल्या सोबत पूर्णपणे आपल्या खंडावर. आता म्हणजे आम्हाला पण बरं वाटते की आदमापूरची पब्लिक स्वतः इथं आली. अजून अजितदादा मगदूम साहेबांचे पुतणे तर त्यांच्यासोबत आपल्याला सहवास भेटतोय. म्हणजे आमचं काही तर नशीब म्हणावं लागेल की आमची मामाची पण सेवा होती आणि खास करून आदमापूरची जिथं बाळूमामाची समाधी आहे त्या गावची मंडळी आपल्या सोबत आहे. तुम्ही बघू शकता आता आपली मेंढ्या पण त्याच्याजवळ कसल्या प्रकारे थांबते ती. हे बघा आपली गुंडरी बघा ही. अशा प्रकारे आपल्या खंडात मेंढी मौलची सेवा चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर एकदा आपण मामांचं गजर करूया. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले, मेंढी माऊलीच्या नावाने चांग भले.